राज्य करताय. पर्यावरणाच्या संतुलनावर आपण बोलले तर पुष्पगुच्छ विधानसभेत दिलेलं पुष्पगुच्छ देवेंद्रजींनी केलेले काल वक्तव्य बदलांचं नाही बदलाचं राजकारण मी करणार आहे हे आणि आता आपले गेलेले पर्यावरणात बदल होत असेल तर काय संकेत समजायचे? नाही संकेत नाही आहे. महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण हे गढूळ असू नये ही आमची पहिल्यापासून भूमिका आहे. सत्तेवरती कोण येतं आणि कोण राहतं यापेक्षा हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचं वातावरण चांगलं राहिलं पाहिजे हे विचार करणारे आम्ही लोक आहोत. कारण आम्ही बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट त्यांच्याबरोबर आयुष्यभर काम केलेले माणसं आहोत. आम्ही कधी व्यक्तिगत शत्रुत्व ठेवलं नाही. पण हे राजकारण अशा प्रकारचं भारतीय जनता पक्षानं सुरू केलं. दुर्दैवानं देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाकडनं आम्हाला एक चांगली अपेक्षा होती. पण त्यांना अशा लोकांनी घेरलं त्या काळामध्ये आणि त्यांनी फडणवीस यांची प्रतिमा पूर्णपणे मलिन करून टाकली. सर रितेश राणे ने कहा है कि ईवीएम का नया मतलब है एवरी वोट अगेंस्ट मुल्ला. नाही मुझे मालूम अजितदादा काल म्हटले की अंथरूण पाहून पाय पसरायला पाहिजे. शेतकरी कर्जमाफीचा मी कधीही माझ्या भाषणात उल्लेख केलेला नाही. शेतकरी कर्जमाफीचा उल्लेख त्यांच्या भाषणात केला नसला तरी भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात त्याचा उल्लेख आहे. भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात 2100 रुपये लाडक्या बहिणींना आणि कर्जमाफी शेतकऱ्यांना हे भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात जर स्पष्ट लिहिलं असेल आणि त्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये आपण अर्थमंत्री असाल तर तुम्ही काय बोलताय आणि बोलला नाही तुमच्या भाषणात याला काय अर्थ राहत नाही. जाहीरनाम्यातलं प्रत्येक वचन तुम्हाला पूर्ण करावं लागेल. शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी लागेल. लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्यावे लागतील. शरद काल आरोप केला होता की 2 दिवसात बोलणी झाली असती तर हे चित्र झालं नसतं. असं कोण म्हणताय? तरी तुमचं नाव पण घेतलं काल की बोलणी करण्यात संजय राऊत 2 वाजायच्या बैठका सुरू 18 दिवस वाया घालवले. बघा ते काय बोलतात त्यांच्याकडे फार लक्ष द्यायची गरज नाही. हरियाणामध्ये आम्ही होतो का? हरियाणामध्ये काँग्रेस पक्षाबरोबर समोर कोणीच नव्हतं. ते एकटेच होते. मग हरियाणामध्ये का हरलात? अशा अनेक राज्यामध्ये जम्मू काश्मीरला का हरलात? महाराष्ट्रात काही लोक कोट शिवून तयार होते मुख्यमंत्रीपदाचा. आम्ही नव्हतो त्याच्यामध्ये. शिवसेना हा महाराष्ट्रातला एक प्रमुख पक्ष आहे. प्रादेशिक पक्ष आहे. काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे. बरं पश्चिम बंगालला काय शिवसेना होती का शिवसेना? मग अख्ख्या देशभरात तुमचा पराभव का होतो आहे? तिथं सर्वत्र आम्ही आहोत का? तिथं सर्वत्र संजय राऊत आहेत. विजय वडेट्टीवार स्वतः त्या बैठकांना हजर असायचे होते ना स्वतः. आघाडीमध्ये समन्वयाची आणि तडजोडीची भूमिका स्वीकारावी लागते आणि आघाडीमध्ये जे ही भूमिका स्वीकारत नाहीत त्यांना आघाडीमध्ये राहण्याचा अधिकार नसतो. मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना कुठेतरी एकत्र चालणार आहे. पुढे मुंबई महानगरपालिकेमध्ये कुठेतरी शिवसेना एकत्र मुंबईसह नागपूरपर्यंत मी सांगेन आम्ही स्वबळावर लढू. काय होईल ते होईल. एकदा आम्हाला आजमावायचंच आहे. नागपूरला सुद्धा मी स्वबळावर लढणार आहोत. माननीय उद्धवजीने आम्हाला तसे संकेत दिले. आत्ताच मी आमचे या शहराचे शिवसेनेचे प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्याशी चर्चा केली. शिवसेना शहर प्रमुख आणि असं आमचं ठरतं आहे की मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नागपूर असेल, कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? आघाडीमध्ये मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो. महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावे. दिल्ली में कहा है कि मैं भी इंसान हूँ, मुझसे भी गलती हो सकती है. नहीं, मैं उनको इंसान मानता नहीं, वो भगवान है. सर संदीप भगवान होता है. एक बार जब किसी ने घोषित किया कि ये भगवान का अवतार है तो इंसान कैसा बन जाता है? हाँ, आप मुझे बताइए. ब्रह्मदेव इंसान है क्या? नहीं, वो भगवान है. विष्णु भगवान है, वो विष्णु के 13वें अवतार है. तो अब जो अवतारी है, जिसको अवतार माना गया है, वो खुद बोल रहा है मैं इंसान हूँ, कुछ गड़बड़ है, केमिकल लोचा है. हिंदी में शिवसेना अकेली लड़ने जा रही है. संदीप दीक्षित जो कांग्रेस के नेता है, संदीप दीक्षित दिल्ली में कांग्रेस के नेता है, वो कह रहे हैं कि जो पार्टियां आम आदमी पार्टी को दिल्ली में सपोर्ट कर रही है उनका कोई वजूद दिल्ली में नहीं है. ठीक है, देख लेंगे.
नहीं होगा वजूद, कांग्रेस ने आपका वजूद दिखाना चाहिए, हमारी शुभकामनाएं है। बोलिए क्या? राउत साहब, हिंदी में आप